PCMC न्यूजच्या थेट सवालमध्ये आपले स्वागत. आज आपण भेटणार आहोत अशा एका महिला नेत्याला ज्या आपल्या ठाम भूमिकांमुळे आणि बेधडक वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. बुरख्यातून जय शिवराय जय भीम अशी घोषणा देणाऱ्या या नेत्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या, पण त्याचबरोबर त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. त्या आहेत रुहिना शेख, MIMच्या महिला आघाडीच्या माजी प्रदेश कार्याध्यक्ष. आजच्या थेट सवालमध्ये आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार सर. रुहिना शेख पिंपरीत राहणाऱ्या सर्वसाधारण कार्यकर्त्या म्हणून राजकारणात पाऊल टाकलं. सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीत काम केलं. MIMच्या नेत्यांनी त्यांच्या नेतृत्व गुणांची दखल घेऊन त्यांना MIMच्या पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष म्हणून संधी दिली. पुढे त्या महाराष्ट्र प्रदेश माजी कार्याध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. कुदळवाडीतील अतिक्रमण विरोधी कारवाईच्या विरोधात त्यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं आणि नुकत्याच अहिल्यानगरमध्ये झालेल्या OBCंच्या सभेत जय शिवराय जय भीम अशी घोषणा देऊन त्या चर्चेत आल्या. आपला MIM मधला प्रवेश कसा झाला? MIM मधला प्रवेश मी जेव्हा वंचित आघाडीत होती, माझे म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि इम्तियाज जलील साहेब दोघांसोबत संबंध खूप चांगले होते आणि आज पण चांगले आहेत दोघांसोबत पण. आणि इम्तियाज जलील साहेबांचे आणि आमचे खूप जुने संबंध पण आहेत. ते पुण्यात पण होते तेव्हापासून. तर माझे घरचे जे होते त्यांनी विचार केला की जर तुला राजकारण करायचंच आहे तर तू इम्तियाज भाई आहेत त्यांच्या नेतृत्वात तू सुरुवात कर. म्हणून मी MIM पक्षात प्रवेश करून ते राजकारणात सुरुवात केली. MIM मध्ये पण तुमचं फारसं जमलं नाही, तुम्ही पक्ष सोडायच्या मनस्थितीत होतात आणि त्यानंतर तुम्हाला एकदम महिला आघाडीच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नक्की काय घडलं होतं तेव्हा? नाही, तसं नाही. मी महिला कार्याध्यक्ष होती तेव्हाच मी पक्ष सोडण्यासाठी मनस्थिती होती माझी. कारण वैयक्तिक माझे काही कारण होते. घरच्यांना मी वेळ देऊ शकत नव्हती. कारण कसं आहे माहिती आहे का, इथे काही पण झालं तर म्हणजे कधी पण कॉल यायचं. रात्री बिरात्री पण मी पोलिसांना तुम्हाला माहिती आहे. तर त्यासाठी थोडं घरच्यांचा प्रेशर आला होता की आता बस झाला म्हणून. तर मी थांबायचीच मनस्थिती होती. पण नंतर माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की आता एवढं पुढे आली आहे तर आता मागे हटायचं कारण नाही आहे. जसं चाललं आहे तसं सुरू ठेवू दे. आणि इम्तियाज जलील साहेबांनी पण ते आश्वासन दिलं होतं की तू काम कर, आम्ही आहे तुझ्या पाठीशी खंबीरपणे. कारण कसं झालं होतं, जे काम मी करत होती त्यामुळे पोलिसांचा त्रास होत होता. म्हणजे वेगवेगळे त्रास सुरू झाले होते. तर ते कसं होतं, मी सर्वसाधारण घरातली महिला आहे. मला जास्त ह्याचा हे नव्हतं, मतलब पाठीशी कुणीच नव्हतं. पण जेव्हा मला इम्तियाज जलील साहेबांनी सांगितलं की मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, तेव्हा मी ते काय बोलतात त्याला, एक खूप डेअरिंग करून मी बोलले नाही आता करायचंच आहे मला. म्हणून मी राजकारणात पुढं करायला सुरुवात केली. मी आता थोडा मी तुमचं भाषण ऐकलं आणि खूप त्यात तुम्ही आक्रमक पद्धतीने बोलत होतात. हे भाषण तुम्हाला पहिल्यापासून तुम्ही हे केलं होतं का, हे नंतर राजकारणात आल्यानंतर विकसित केलं? नाही, तसं काही नाही आहे. हे बघा, माझं असं वैयक्तिक मत हे आहे की जे मी जय शिवराय बोलली, जय भीम बोलली, हे आम्ही लहानपणापासून बोलतात. कारण पश्चिम महाराष्ट्राची आपली संस्कृती काय आहे ते आपल्याला चांगलंच माहीत आहे. आणि मी पण गाववालीच आहे. येरवड्यामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि येरवडा गावातलीच आहे मी. तर आमचे जे संबंध होते, शिवजयंती साजरी आम्ही लहानपणापासूनच करतात. पण हे मला हे कळत नाही आहे की लोकांना असं का वाटत आहे की जय शिवराय म्हणजे एवढा खूप मोठी गोष्ट झाली की एक मुस्लिम महिलांनी बोलली. माझ्यासारख्या अनेक मुस्लिम महिला आहेत जे जय शिवराय बोलतात, शिवजयंती साजरी करतात. आणि अजून पण खूप जण आहेत मुस्लिम समाजातले जे शिवरायांचा म्हणजे एक त्यांना आपला एक आदरस्तंभ, आपला एक आदर्श मानतो. असले खूप जण आहेत. पण हे एवढं माझ्यासाठी असं वाटत आहे. मला विचारायचं होतं की तुम्ही वक्तृत्वाचे काय कुठे धडे घेतलेत का किंवा औपचारिक शिक्षण घेतलं का? नाही, तसं काही नाहीये. मी पुणा कॉलेजमधून शिक्षण घेतलेलं आहे. आणि तसं काय नाही होतं. मी जे लोकांसोबत होती तर आमचे फक्त चर्चा होत होती. आणि लग्नानंतर मी आता 2019 तेव्हापासून मी राजकारणात आलेली आहे. त्या अगोदर मी नव्हती. MIMला मराठी विरोधी पक्ष म्हणणाऱ्यांना तुम्ही जय शिवराय म्हणत उत्तर दिलं.
ते सुद्धा ओवेसींच्या व्यासपीठावर ते म्हटल्यामुळे त्याला आणखीन एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं. तर हा संदेश नेमका कुणासाठी होता? ह्या संदेश त्या लोकांसाठी होता जे मुसलमानांना हे 18 पगड जातीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मुस्लिम लोक ते 18 पगड जातीमध्ये होतेच नाही. ते सत्तेची लढाईला ते धार्मिक जे करायचा प्रयत्न करत आहे ते कुठे ना कुठे थांबायला पाहिजे. तर त्यासाठी आमच्यासारखे लोकांनाच ते समोर येऊन ते थांबवायचा प्रयत्न करायला पाहिजे, हे माझा उद्देश होता फक्त. आणि ह्या अगोदर तुम्ही ओवेसी साहेबांचं पण भाषण ऐकलं असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की त्यांनी पण छत्रपती शिवरायांचा कौतुक केलेलं आहे ते व्यासपीठावर. आणि इम्तियाज जलील साहेब पण छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानतो. तर हे कशासाठी? ते फक्त ऑल इंडिया मजलिस इत्तेहादे मुस्लिमीन, त्यामध्ये मुस्लिमीन नाव येतो म्हणून ते वेगळ्या पद्धतीने. हे 2014 पासून सुरू झालेलं आहे, त्या अगोदर नव्हतं तसं काही. स्वराज्य 18 पगड जातींचं आहे, हां, आम्ही एकही इंच मागे हटणार नाही, हा आत्मविश्वास कुठून येतो? ते आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत आणि हे आत्मविश्वास आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. आणि हे आता समोर येऊन सांगावंच लागेल की आम्ही पण आहेत. तुम्ही आम्हाला आत्ता पण मी या चॅनलच्या माध्यमातून पण सांगणार आहेत की आत्ता पण आम्ही 1 इंच मागे हटणार नाहीये. तुम्ही किती पण प्रयत्न करा की आम्ही शिवरायांचे मावळे नाहीत किंवा आम्ही ते स्वराज्यामध्ये आमचं काही योगदान नव्हता, मुस्लिम समाज त्यामध्ये नव्हता. तुम्ही किती पण सांगा, पण आम्ही त्यामध्ये होते, आहेत आणि आम्ही शिवरायांचे मावळे राहणार. छान. वक्फ बोर्डाच्या आणखीन एका कारणाने तुमचं नाव चर्चेत आलं, ते म्हणजे वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे थेट आरोप केलेत. मुसलमानांसाठी काम करणारं ते बोर्ड आहे. असं असताना तुम्ही त्यांच्यावर आरोप केले आणि त्यांनी तुमच्यावर थोडा नाही तर काही कोटी रुपयांचा, मला वाटतं 10 कोटी 10 कोटी 15 लाख और 13% ब्याज. तर हा काय नक्की प्रकार आहे? काय सत्य काय आहे त्यात नेमकं? सत्य आता कसं आहे, त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहेत आणि त्यामध्ये जे पहिली हिअरिंग झाली त्यामध्ये तसं काय हे नाही आलं. ऑर्डर जे आलात, मला बोलण्याचा अधिकार दिला गेला आहे माझ्या बाजूनीच, म्हणजे ते ऑर्डर आला होता जे पहिला डेटचा. कारण हायकोर्टाबद्दल मला जास्त माहीत नाही आहे. त्यांनी हायकोर्टात जे टाकायचं रिझन होता, तर त्यांचं म्हणणं असं होतं की साधारण घरातली महिला आहे, ती हायकोर्टात लढू शकत नाही, ते ॲडव्होकेट देऊ शकत नाही. आणि ह्या माध्यमातून त्यांना समाजाचा जे आवाज आहे ते दाबवायचा प्रयत्न केला, पण ते त्यांची चूक झाली. त्यांना माहीत नाही आहे की तुम्ही म्हणतात ना की तुम जितना दबाने की कोशिश करोगे उतना वो उभर के निकलेगा. तर ते विसरले. पण कसं आहे माहिती आहे का, त्यांचे जे भ्रष्टाचार आहेत ते लवकरच उघड होणारच आहे. नक्की मला न्यायालयावर विश्वास आहे. ते जेव्हा बाजू येईल ना, मी हेच तुमच्याचकडे येऊन त्याचा इंटरव्ह्यू देणार आणि तुम्हाला पूर्ण जे स्टार्ट ते एंडपासून जे काही झालेलं आहे ते पूर्णपणे सांगणार. MIMमध्ये महिला नेतृत्वाचा अभाव आहे दिसतंय. पण तुम्ही कार्याध्यक्ष होता, महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष होता. तुम्ही किती महिलांना संधी दिलीत किंवा तुम्ही महिला नेतृत्व आणखीन वाढावं यासाठी काय प्रयत्न केले? हे बघा, ही कसं होतं, मला जेव्हा महिला कार्याध्यक्षची संधी देण्यात आली तेव्हा कसं झालं माहिती आहे का, की एक सुरुवात होती. इथे आता कसं आहे, ग्राउंडवर आमची फादर बॉडी पण पूर्णपणे तयार नाही आहे. तर महिला आघाडी कुणाच्या बेसिसवर आपण जोडू शकतात, म्हणून ते काहीतरी मी काय करायला सुरुवात केली. वेगवेगळी डिस्ट्रिक्टमध्ये मी नांदेडला महिलांना संधी देण्यात आली आहे आणि महिला आघाडी नांदेडमध्ये आहेत आणि परभणीमध्ये आहेत आणि औरंगाबाद जे आता सध्या संभाजीनगर आहेत तिथे आहेत आणि अजून म्हणजे खूप जागा जे आहेत ते महिलांना तिथे काम ते करत आहे. आत्ता पण ते खूप जागा काम सुरू आहेत आणि मला 1 वर्ष भेटला होता आणि त्यानंतर खूप अडचणी यायला सुरुवात झाली. तर ते कुठे ना कुठे मी थांबवली. पण आता इम्तियाज जलील साहेबांनी जी जबाबदारी दिली आहे नक्की ते पार पडणार आहेत आणि अजून महिला आता ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिम पक्षात जोडून काम करणार आहेत. आपण एका राजकीय पक्षाच्या मोठ्या पदाधिकारी राहिलेला आहात आणि आता नेत्या म्हणूनही तुम्ही प्रोजेक्ट होत आहे. तर ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होणार आहेत आता, म्हणजे जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका आहेत, महापालिका आहेत, तर त्याबाबत पक्षाची काय भूमिका आहे, रणनीती काय आहे? रणनीती इम्तियाज जलील साहेबांचं म्हणणं असं आहे की ते आता जबाबदारी देणार आहेत, निरीक्षक जे आहेत ते देणार आहेत आणि ते जे ग्राउंड जे आहेत ते बघून ते हिशोबाने त्यांचं म्हणणं असं आहे की ते निवडणूक जे आहेत ते लढवायचीच आहे म्हणून. तर त्यांची भूमिका अशी आहे आणि जे त्यांची भूमिका असणार तेच आमची पण
आहे. नाही तर तोच प्रश्न येतो, की आता पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये तुमची कार्यकारिणी पण अस्तित्वात नाहीये आणि इथल्या 128 जागा आहेत. तर तुम्ही कसं काय प्लॅनिंग करताय, की आपण निवडणूक लढवायची? तर आता त्याबद्दल वरिष्ठ जे आहेत तेच चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. कारण त्याबद्दल मी आता काही पण नाही. कारण पिंपरी चिंचवड शहराबद्दल माझी चर्चाच झालेली नाही आहे इम्तियाज जलील साहेबांबद्दल. तर मी साहेबांसोबत. तर मी ते सांगू शकत नाही आता. आता पक्षाकडे कार्यकर्ते तेवढे भरीव संख्येने नाही आहेत. त्यात निवडून येण्याची क्षमता असणारे कार्यकर्ते कमी आहेत. अशा परिस्थितीमध्ये आगामी निवडणूक ही कुठल्या पक्षाबरोबर, समविचारी पक्षांबरोबर आघाडी करून लढवण्याबाबत विचार चालू आहे का? जे काही होईल ते स्वबळावर करायचं? नाही ते त्या आय थिंक ते इम्तियाज जलील साहेबच चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. ते मला वरिष्ठांचा जे पण निर्णय असणार आहे, त्यामागे आम्ही पण ठामपणे उभे आहात. त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही आता. महाराष्ट्रात एम-आय-एमचा पाया कमकुवत का राहिला? मराठी माणूस स्वीकारत नाही का पक्षाची जी भाषा वापरतात, पक्ष जी भाषा वापरतोय ती अडचणीची ठरते? भाषा तर तसे काय वापरतच नाहीये सर. तुम्ही बघितलं असेल तर कधी पण इम्तियाज जलील साहेब असो किंवा असदुद्दीन ओवैसी साहेब असो, जर ते म्हणजे विरोधी आहेच नाही. जर असं असता तर ते पाकिस्तानला जबाब देण्यासाठी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ओवैसी साहेब बाहेर देशात गेले नसते. तर तसं काही नाही. इम्तियाज जलील साहेबांची भूमिका पण तुम्ही बघितली असेल, की त्यांनी जे संसदमध्ये जे प्रश्न मांडले आहेत, ते प्रश्न फक्त एका समाजापुरता मर्यादित नसलेले आहेत. ओवैसी साहेबांचं नेतृत्व तर सर्वांना माहीतच आहे. त्यांनी देशाला रिप्रेझेंटेटिव्ह जेव्हा हल्ला झाला होता, काश्मीरमध्ये हल्ला झाला होता, त्यामध्ये ओपन येऊन पाकिस्तान मुर्दाबादचे नारेसुद्धा ओवैसी साहेबांना दिले आहेत आणि आम्ही पण देत आहेत. पण वारंवार हे तुम्ही सांगत असेल की आम्ही सिद्ध करायचं, तर ते पॉसिबल नाही आहे ना. आणि मराठी विरोधात नाही आहे एम-आय-एम पक्ष. जर तुम्ही इम्तियाज जलील साहेब यांची भूमिका बघितली, तर तुम्ही ते बघू शकतात की त्यांनी संसदमध्ये जे आहेत, ते सर्वसाधारण जे लोक आहेत, किसान असतील, जे बेरोजगारीचा प्रश्न असतील, जे वृद्ध आश्रम बद्दल असतील किंवा जे तिकडचे स्थानिक जे मुद्दे असतील, हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण जे आहेत, ते सोडून इम्तियाज जलील साहेबांनी मुद्दे मांडलेले आहेत संसदमध्ये. तर तसं काही आहेच नाही. आणि कसं आहे की कोणता पण पक्ष आहे, ते आमचे आधी नगरसेवक होते. खूप जागे जे आहेत, नांदेड असतील किंवा बीड असतील, तिथे आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि नक्की पुढे पण ते निवडून येणार आहेत आणि अजून जास्त संख्येने येणार आहेत. तर कसं आहे की कुमकुमीत तर मला नाही वाटत की कुठे आहेत. लोक फॉलो करतात, जुडायला पण तयार आहेत आणि आता पक्षप्रवेशसाठी पण खूप जण इच्छुक पण आहेत. आता जसं तुम्ही सांगितलं की अहमदनगर जे आता अहिल्यानगर झालेलं आहे, तर तिथे पण जे माजी नगरसेवक आहेत, त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. तर त्यांनीच ते सभा जी होती ते पार पाडली होती. तर खूप जण असे आहेत ते इच्छुक आहेत. त्यांना माहीत आहेत की एम-आय-एम पक्ष जे आहेत ते वंचितांची वंचित पीडित जे आहेत त्यांच्यासाठी ठामपणे उभे राहणारा पक्ष आहेत. म्हणून लोक त्यामध्ये जुडण्यासाठी इच्छुक पण आहेत. पक्षाचे नेते आक्रमक पद्धतीने ज्या बोलतात, की त्याची रिॲक्शन उमटते, ॲक्शन रिॲक्शन चालू हां, असते. ते आता तुम्ही मला सांगा. त्याच्यामुळे नाकारला जातोय का? किंवा त्याच्यामुळे थोडंसं कमी तसं प्रतिसाद नाहीये. मिळतोय? हे माझं मत काय आहे, आता जसं तुम्हाला मी सांगते, की तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं तुम्ही, की टीका पण झाली आणि हे पण झाली. आता मला एकच तुम्ही सांगा, की जय शिवराय बोलल्याने एवढं कौतुक करण्यासारखा पण काही नाहीये आणि तिरस्कार करण्यासाठी साठी पण काही नाहीये. की तुम्ही एवढी काही गोष्टच नाहीये हे, की एक महिला जय भीम, जय शिवराय प्रत्येक जणांनी बोललाच पाहिजे. भारतीय संविधान देणारे बाबासाहेब आंबेडकर जे आहेत, त्यांच्याबद्दल पण बोलल्या पाहिजे आणि ह्या महाराष्ट्राचे जे राजे होते, जे सर्व समाजाला घेऊन चालणारे राजे होते, त्यांचा पण कौतुक झाला पाहिजे. त्यांची पण जय-जयकार झाली पाहिजे. आणि कुणी जय-जयकार केली, तर त्यासाठी त्याचा कौतुक करायला काय नाही, प्रत्येक जणांनी केलं पाहिजे. मग आत्ताचे जे राज्यकर्ते आहेत, ते शिवरायांप्रमाणे चालत नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय? हां, मला म्हणायचं आहे. ते नाही चालत आहे. जर ते चालले असते, तर तुम्ही जे आता त्यांची जे हे आहेत, बोलण्याची जे भाषा आहेत, ते आवरले असते ना. तुम्ही बघितलं असतं की किती जे नेते मंडळी आहेत, ते बेलगाम होऊन ते सुरू आहेत आता हिंदू मुस्लिम करण्यासाठी. तर ते थांबवण्यासाठी मुस्लिम समाजातले आणि हिंदू समाजातले पण जे समजदार व्यक्ती असतील, त्यांनी पुढाकार घेऊन ते कुठे ना कुठे थांबवला पाहिजे. तर एक ते नितेश राणे यांनी पण तुमच्यावर ट्रोल केलंय, तुम्हाला टीका केली आहे. काय म्हणाल त्याच्यावर? काय उत्तर आता द्याल? त्यांनी मला ताई म्हणून टीका केली होती, म्हणून मी त्यांना लहान भाऊ म्हणूनच बोलणार आहे,
की त्यांचं म्हणणं असं आहे की तू हर हर महादेव पण म्हण. पण मी जय शिवराय बोलली तर नितेश राणे साहेबांना त्रास नाही होला पाहिजे असं म्हणणं आहे माझं. आणि कौतुक पण करायला तुम्हाला संबंधच येत नाही की तुम्ही माझं कौतुक करा, कारण शिवराव जितके तुमचे आहेत तितके आमचे पण आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही हिंदू धर्म स्वीकारा. तर मला त्यांना हे सांगायचं आहे की छत्रपती शिवरायाने जेव्हा आम्ही त्यांच्या राज्यात होते तेव्हा त्यांनी आम्हाला कधी नाही सांगितलं की तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा. तर नितेश राणे कोण आहेत की जे मला सांगतात की तुम्ही हिंदू धर्म स्वीकारा. जर शिवराय त्यांनीच माझा धर्म परिवर्तन केला असता ना की ताई तू हिंदू धर्मामध्ये या, राजेने जेव्हा नाही केलं तर तुम्ही कसं काय बोलू शकतात. आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी नितेश राणे साहेबांना सांगायचं आहे मला की जसं छत्रपती शिवरायांनी दर्गे आणि मस्जिदीला जमिनी दिलेत तसे नितेश राणे साहेबांनी तसं जमिनी देऊन मुस्लिम समाजाला जवळ करावं. तुम्ही पण द्या मुस्लिम समाजाला मस्जिदीसाठी जमिनी द्या, दर्गासाठी जमिनी द्या. इनामी जमीन खूप दिलेली आहेत छत्रपती शिवरायांनी आणि त्यांच्या घराण्याने, तर तुम्ही पण द्या. तर मुस्लिम समाजावर कायम संशयाने पाहिलं जातं आणि त्याच वेळेला MIMवर कट्टरपंथी दहशतवाद समर्थक अशी टीका होते. तुम्ही या आरोपांकडे कसं पाहता? माझं असं म्हणणं आहे की 2014 नंतर मुस्लिम समाजाला एक पद्धतीने एक अछूत म्हणून ते जे घोषित करायचं त्यांचा प्रयत्न सुरू आहेत. पण त्यांना हे माहीत नाही आहे की ते वरती आहेत पण जे ग्राउंडवर जे आहेत ना, आम्ही एकच ताटात जेवणारे लोक आहेत. जे तुम्ही पण स्थानिक जागे तुम्ही जे ग्राउंडवर जे लोक असतात त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत असतात. आम्ही एक हॉटेलवर जेव्हा बसले ना आम्ही, तर चहाचे पैसे कधी आमचे सतीश भाऊ देतात तर कधी रुहिना शेख देते. तर असं आमचं एक रिलेशन असतात की कधी आमची मनीषाताई असती कधी मी, म्हणजे आम्ही आपसात जे आहेत ते आत्ता पण चांगले आहेत. पण ते जे प्रयत्न सुरू आहेत ते काही कट्टरपंथी लोकांचं म्हणजे एक ब्रेन वॉश करून ते मुस्लिम विरोधी एक कट कारस्थान त्यांच्या सुरू आहेत. आता तुम्ही रेग्युलर बुरखा वापरता, इथे बुरखा घालून आलेल्या आहात, सभेतही तुम्ही बुरख्यातच होता. तर बुरखा वापरण्याच्या पद्धतीवरून सतत टीका होत आहे. मुस्लिम महिलांमध्ये पण त्याच्यात मतभेद आहेत. तर स्त्री म्हणून आणि महिला नेत्या म्हणून तुमचं काय मत आहे नेमकं? हे बघा, बुरखा घालून पण मी माझी हे संविधानाने मला अधिकार दिलेला आहे की मी काय घालू शकते आणि काय नाही. आता स्कर्ट घालून जाणारी पोरीला मी कधी बोलणार नाहीये की ताई तू का घातली, तुला काय घालायचं तू घाल ना ताई. हे आमचे अधिकार आहेत की आम्ही ते घालू शकतात. आणि मला बुरखेमध्ये कम्फर्टेबल वाटतो. आणि त्यामध्ये मी आत्तापासून नाही आहे, 8th स्टँडर्डपासून आहे. जेव्हा माझा जे पहिली स्पीच झाली होती जेव्हा मी 8th स्टँडर्डला होती तेव्हा मौलाना आझाद हॉल होता. त्यामध्ये शबाना आझमी यांनी काहीतरी बुरख्याविरोधात वक्तव्य केला होता. तेव्हा माझं भाषण सुरू होता. त्यामध्ये अचानक माईक बंद झाला आणि बिना माईकचे मी तेव्हा भाषण केला. तर मला 2 बुरखे गिफ्ट भेटले तिथे. तर ते बुरखे तेव्हापासून मी सुरू केले. तर आत्तापर्यंत मी बुरखा घालायला कधीच म्हणजे सोडत नाही आणि ते मला आवडत आहे. नाही, स्वतःहून बुरखा घालणं हे हां, आपण स्वतःहून. ऐच्छिक हां. झालं. पण जेव्हा ते बुरख्याची सक्ती होती तर सक्ती आहेच त्याच्याबद्दल नाही काय सर. म्हण? सक्ती होतच नाहीये, हे चुकीचं आहे. सक्ती होतच नाहीये. आता मी बुरखा घालतीये, माझे जे जाऊ आहेत ते बुरखा घालत नाही. सक्ती आहेच नाही. जर सक्ती असती तर दोघांसाठी असती ना. मी मला लग्नापासूनच मी बुरखा घालत होती म्हणून मी आत्ता पण बुरखा सुरूच ठेवलेला आहे. पण तसं नाही, माझे लग्नानंतर माझी जाऊ पण आहे, ते नाही घालत बुरखा. तर सक्ती नाहीये. ते माझा हे आहे की मला घालायचं आहे बुरखा. ते माझं म्हणजे ना फंडामेंटल राईट आहेत की जे संविधानाने मला अधिकार दिलेला आहे की मी काही पण घालून मी बोलू शकते. पण ते बुरख्यावरच जास्त टीका सुरू आहेत. म्हणजे मुस्लिम महिलांनी स्वेच्छेने बुरखा हां. घालावा, पण सक्ती असू नये असं म्हणायचंय तुम्हाला? सक्ती असू नये का तसं नाही, सक्ती असतीच नाही सर. ते आपली स्वतःचीच मर्जीने घालतात लोक. ओके. आता आणखीन एक मुस्लिम महिलांशी रिलेटेड एक मोठा प्रश्न आहे. होता अजूनही काही चालू आहे म्हणतात. तोंडी तलाक देणं, तलाक दिल्यानंतर जो तलाक व्हायचा तर त्याला कायद्याने बंदी घालण्याचा जो निर्णय झाला, तर त्याच्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे? माझं वैयक्तिक मत आहे, तुम्ही ते कायदा वाचला का? तलाक तसं तर तलाक होतच नाहीये. आता कुठे होत होतं तेच लोक ज्यांनी कायदा बनवला त्यांनाच माहीत असेल बहुतेक. कारण तसं तर मी तर नाही पाहिलं आत्तापर्यंत कुठे पण. पण त्यांनी ते दिलेलं आहे की 3 बार तलाक दिला. त्यानंतर
त्याच्यावर त्या नवऱ्यावर गुन्हा दाखल होईल, ते जेलमध्ये जाईल, जेलमध्ये झाल्यानंतर परत आल्यानंतर परत त्या बायकोसोबत राहायचं. ह्यांना करायचं काय आहे? ते ते कायदा काय आहे? मी त्या कायद्याला आधी पण मान्य नाही करत होते, आत्ता पण नाही. आणि आमचे पूर्ण घरात कधीच कुणाचा तलाक झालेला नाही, तर मला ते काही माहीतच नाही आहे त्याबद्दल, की ते कशासाठी ते कायदा त्यांनी लागू केला, कुठे होत होता असा. माझे जे आहेत ना, जेवढे रिलेटिव्हज आहेत, त्यामध्ये कुणाचाच आजपर्यंत तलाक तसा झालेला नाही आहे. आणि ते आमच्या जे शरीयत अधिकार आहे, तर ते कसं आहे की महिलांना मला पण खुला घ्यायचा अधिकार आहे, की जर माझ्या मिस्टरांसोबत जमत नसेल, तर मी त्यांना सांगू शकते, की आता मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये बाबा, मला तू खुला दे. तर मला पण स्वतःला अधिकार आहे त्याचा. पण त्यांनी ते 3 तलाकचा कशासाठी ते आणलाय ते त्यांनाच माहिती आहे. इस्लाम महिलांच्या स्वातंत्र्याचा गळचेपी करतो असं म्हटलं जातं. महिलांना स्वातंत्र्य नाही आहे फारसं, असं एकूण चित्र आहे. तर तुमच्या अनुभवात काय सांगतो? काय हे खरं आहे का? जर तसं असतं तर मी तुमच्या समोरच नसते. एकच लाईनमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. इस्लाममध्ये खूप फ्रीडम आहे, तसं नाही आहे. फ्रीडम म्हणजे कसं माहिती आहे का तुम्हाला, की आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे होते आमचे, त्यांची मुलगीच होती आधी. आणि सर्वात आधी जे होता, जे मुलींना अरबमध्ये मुलगी जेव्हा जन्माला आली होती, तेव्हा त्याला जिंदा दफन करायचे. तर त्या तोडायचं काम आमचे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी केलेलं आहे. एक विधवा महिला जी होती, त्याच्यासोबत लग्न करून त्यांना ते पण संदेश दिलेला आहे. सर्वात जास्त महिलांना सन्मान देणारे आमचे मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहेत. तर तसं काही नाही आहे की महिलांना हे नाही करत म्हणून, म्हणजे चुकीचे समज निर्माण करत आहे, तसं करण्यात काहीच आले. नाही आहे. ओके. जर जाऊन त्यांनी स्वतः जाऊन ते हे केलं ना, माहिती घेतली ना, तर त्यांच्या लक्षात येईल कि इस्लाम एक बहुत ही सिंपल ये है, आपको जीने का सलीका सिखाता है. मतलब उर्दू में ऐसा बोला जाए तो वो एक जीने का सलीका सिखाता है. तर ते त्यांचं ते राजकारण त्यांना हे करायचं आहे म्हणून इस्लाम विरोधी, मुस्लिम विरोधी त्यांचे नेहमी वक्तव्य असतात. आता पुन्हा एकदा आपण आत्ताच्या ह्याला येऊ आपण. सोशल मीडियावर तुम्हाला प्रचंड ट्रोल केलं जातंय. तर हे तुम्ही स्वीकारता की त्याच्या विरुद्ध लढताय? स्वीकारता, हे बघा, हे जे सोशल मीडियावर जे टीका कसं करणारे हँडल करता तुम्ही स्वतःला त्याचे? ते जे ट्रोल करणारे लोक आहेत, आता मी तुम्हाला सांगते, त्यांचं म्हणणं असं आहे की हे जय शिवराय का बोलली, आणि शिवीगाळ होत आहेत जे आहेत. शिवीगाळ करणारे जे लोक आहेत, त्यांना शिवराय माहीतच नाही आहे. कारण परके महिलाला, शत्रूंच्या महिलांना सन्मान देणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज होते. जर ते खरंच त्यांचा नेतृत्व मान्य करत असतील, शिवरायांना मानणारे असतील, तर ते महिलांना शिवीगाळ करू शकत नाही आहे. ते भले बुरखेमध्ये असू द्या, काही कोणत्याही कपड्यात असू द्या, तर ते जर खरंच ते, तर त्यांना, माझं असं म्हणणं आहे की त्यांना नैतिक अधिकारच नाही की तुम्ही शिवरायांचं नाव घ्या. कारण जर तुम्ही शिवरायांचं नाव घेतात, तर ते शत्रूंच्या महिलांना, आणि मी तर त्यांच्याच राज्यातली आहे आणि त्यांचीच मावळी आहेत मी. आणि मुस्लिम मावळी नाही आहे, फक्त मावळा, मुस्लिम नाही. मावळेच होते, मुस्लिम नव्हते. महिलांना खऱ्या अर्थाने राजकारणात सक्षमीकरण होण्यासाठी काय केलं पाहिजे? महिलांना माझं असं म्हणणं आहे की खूप स्ट्रगल करावं लागतात. हे माझं पण लक्षात येत आहे आता, की म्हणजे तुम्ही काय घालतात, काय खातात, तुम्ही काय करतात, कसं वागतात, प्रत्येक गोष्टीवर महिलांचा लोकांवर लक्ष असतात. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आपल्या भूमिकेवर ठाम राहा. तुम्हाला भारतीय संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत, महिलांना सर्वात जास्त जे अधिकार भारतमध्ये देण्यात आलेले आहेत, ते भारतीय संविधानात देण्यात आलेले आहेत. तर ते संविधानाला तुम्ही समोर ठेवून तुम्ही तुमचं काम चांगल्या पद्धतीने सुरू करा आणि चालूच ठेवा. आता मी तुम्हाला माझा एक मराठीबद्दल, माझी मराठी थोडीफार हे होत आहे, तर त्याचं कारण हे आहे की मी उर्दू शाळेतून शिकलेली आहे. पण मी मराठी कुठे बोलायची, जेव्हा आम्ही सर्वजण बसायचे ना, तर ही मराठी बोलता बोलता कसं होतं माहिती आहे का तुम्हाला, की जे सोबतचे लोक होते, जे आपले मराठा समाजाचे पण असतील, तर ते पण आमच्यासोबत हिंदीच बोलायचे. तर त्यामुळे कसं व्हायचं, मराठी जास्त संवाद व्हायचा नाही. पण आत्ता मी काय केलेलं माहिती आहे का, मुस्लिम समाजाचे पण महिला असतील किंवा मुली असतील आणि जे कोणी पण असतील, तर त्यांना माझा एकच संदेश हे असणार आहे, महिलांना पण, तुम्ही मराठीत या, मराठीत बोला. आपली भाषा आहेत, आपले लोक आहेत, शिवराय पण आपले आहेत, छत्रपती शाहू महाराज आपले आहेत, ज्योतिबा फुले आपले आहेत.
तुम्ही ह्याची भूमिका ह्या लोकांना समोर ठेवून तुम्ही आपलं राजकारण सुरू ठेवा. कारण राजमाता जिजाऊ असतील, अहिल्यामाई होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, रमाई असतील, फातिमाबी शेख असतील, ह्या महिलांना जर तुम्ही समोर ठेवणार, आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्यांना आदर्श ठेवून तुम्ही काम सुरू करणार, तर कोणाची पण ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही, एवढं मला माहीत आहे. नेतृत्वासाठी जे काही गुण लागतात ते तुमच्या ठासून भरलेले असं दिसतं तुमच्याशी बोलताना. धन्यवाद. तुम्ही वक्तृत्वही तुमचं प्रखर आहे, त्याचे विचार पण स्पष्ट आहेत, विचारांमध्ये स्पष्टता आहे. हे सगळं करत असताना एक असतं की प्रत्येकाची इच्छा असते की आपण राजकारणात पुढे गेलं पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही पुढे निवडणूक लढवायचं काय डोक्यात आहे का? नाही, मला निवडणूक लढायची आधीपासूनच इच्छा नव्हती. म्हणजे पहिल्यापासूनच नाही आहे. मी निवडणूक लढवण्यासाठी राजकारणामध्ये आलेली नाही आहे. मला माझ्या समाजासाठी काहीतरी योगदान द्यायचं आहे. ते आमच्यात एक आहेत की अल्लाह ताला आपको पूछेंगे मरने के बाद में कि जब मैंने तुमको बोलने की ताकत दिया था, तो तुमने अपने बंदों के लिए क्या काम किया? तर त्यामध्ये जेव्हा मी त्यांच्यासमोर जाईल, तर गर्वने सांगेल की माझ्याकडे तुम्ही बोलण्याची संधी दिली होती आणि त्याचा मी पूर्णपणे फायदा घेतलेला आहे. फक्त माझं हेच उद्देश आहे, निवडणूक लढवायची माझी इच्छा नाही आहे. जय शिवराय अशी घोषणा देणारी बुरखा घातलेली महिला हा केवळ विरोधाभास नाही, तर नव्या विचारांचा उद्गार आहे. आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली, मतभेद असले तरी संवाद थांबू नये. आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या थेट सवालांना स्पष्टपणे उत्तरे दिलीत, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. धन्यवाद. राजकारणात आणि समाजात महिलांचं स्थान अधिक बळकट होवो हीच या निमित्ताने अपेक्षा. पाहत रहा PCMC न्यूज. इथे सवाल सरळ आणि उत्तरं थेट.